मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाला पुढे जायचं आहे, यश मिळवायचं आहे आणि जीवनामध्ये काहीतरी नवीन उच्चांक गाठायचा आहे, काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे. मात्र जे पुढे चालत राहतात ते यशस्वी होतात आणि जे काही मागे राहतात ते अपयशी होतात. मात्र आपण याचा कधी विचार करत नाही. अनेक विद्यार्थी अभ्यास करतात आणि काही जे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी पास होतात आणि काही विद्यार्थी नापास होतात. मात्र ते विद्यार्थी नापास का होतात या कारणांचा आपण कधी विचार करत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी नापास का होतात याच्या बाबतीत काही जी कारणं आहेत त्या कारणांची चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अविनाश बाळासाहेब कुमावत आणि या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की विद्यार्थी कोणत्या कारणांमुळे नापास होतात त्याची सविस्तर चर्चा करूया. महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की विद्यार्थी नापास का होतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचं प्रिपरेशन जे असतं किंवा त्यांची जी तयारी असते, त्यांची अभ्यासाची जी तयारी असते ती पुअर प्रिपरेशन असतं. पुअर प्रिपरेशन म्हणजे काय, तर त्यांना अभ्यासाची जी पातळी असते ती अभ्यासाची पातळी माहिती नसते. त्याच्याबरोबर त्यांना जो अभ्यासाचा सिलेबस असतो तो सिलेबस सुद्धा त्यांना माहीत नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये अति आत्मविश्वास असतो. म्हणजे कधी कधी असं होतं की ज्यावेळेला आपल्यामध्ये अति आत्मविश्वास येऊन जातो त्यावेळेला माणूस चुकण्याची शक्यता जास्त असते. तर पुअर प्रिपरेशन, ज्याला अपुरी तयारी आपण असं म्हणतो, ही अपयशाची किंवा नापास होण्याची सगळ्यात महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की वेळेचं व्यवस्थापन. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक महिने असतात की जी वार्षिक परीक्षा असते त्याच्या अगोदर त्यांना अनेक वेळ मिळतो, परंतु तो वेळ ते व्यवस्थित पद्धतीनं वापरत नाही. कोणत्या विषयासाठी किती वेळ द्यायला हवा, हप्त्यातील कोणते वार कसे वापरायचे किंवा कोणत्या पद्धतीनं कोणत्या वारी अभ्यास करायचा हे त्यांना माहिती नसतं आणि त्यांना वेळेचं व्यवस्थापन, टाईम मॅनेजमेंट हे जमत नाही. त्याच्यानंतर ते परीक्षेला ज्या वेळेला बसतात त्यावेळेला मात्र त्यांना त्या 3 तासामध्ये, त्या 2 तासामध्ये पेपर व्यवस्थित त्यांचा कव्हर होत नाही आणि वेळेचं व्यवस्थापन, जेव्हा टाईम मॅनेजमेंट जमत नाही तेव्हा अनेक विद्यार्थी नापास होतात. तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की संकल्पना. आता विषयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतात. गणितामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहे, विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहे, परंतु अनेक विद्यार्थ्यांना ह्या संकल्पना समजत नाही किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि ते पाठांतरावर जास्त भर देतात आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी संकल्पना न समजल्यामुळे विद्यार्थी नापास होण्याचे जे काही चान्सेस असतात ते खूप जास्त, त्यांचे चान्सेस या ठिकाणी क्रिएट होत असतात. मित्रांनो, चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की अभ्यासाची सवय. आता काही विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय नसते आणि त्यांना ती सवय लागत नाही कारण ते अभ्यास करण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. पण काही विद्यार्थी असतात ते सातत्यानं वारंवार त्या ठिकाणी रिव्हिजन करत असतात, अभ्यास करत असतात. आता दररोज जर आपण 2 तास 3 तास अभ्यास करण्याची जर सवय लावून घेतली तर नक्कीच आपल्या जे गुण असतात त्या गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासाठी जो वेळ मिळतो किंवा जी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण अभ्यासाची सवय आपल्याला लावली पाहिजे, दररोज अभ्यास करण्याची, ना की जेव्हा परीक्षा जवळ येते त्यावेळेला. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विचलित होणं. की सध्याच्या युगामध्ये 5वी महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक लोक विचलित होतात, विद्यार्थी विचलित होतात. कारण मोबाईल, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, टीव्ही ह्यासारख्या अनेक संसाधनांमुळे किंवा या साधनांमुळे विद्यार्थी विचलित होतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि नापास होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आता जे कारण आहे की मोबाईलचा अतिवापर. ज्यावेळेला मोबाईलचा अतिवापर होतो त्यावेळेला अनेक विद्यार्थी आपल्याला नापास होताना दिसतात, परंतु काही विद्यार्थी योग्य मोबाईलचा उपयोग करून देखील पास होताना आपल्याला दिसतात. म्हणून कोणत्याही गोष्टीपासून आपण विचलित होऊ नये. त्याच्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट आहे की चिंता. विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आली की त्यांना ट्रेस होतो, तणाव येतो. तो तणाव का येतो, कारण त्यांनी अगोदर अभ्यास केलेला नसतो किंवा एखादा विषय त्यांना समजलेला नसतो. मग तो विषय समजून घेण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न देखील करत नाही आणि ट्रेस आल्यामुळं, परीक्षेचा अतिताण आल्यामुळं त्या ठिकाणी ते नापास होतात. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की विश्रांती किंवा पुरेसा जो आहार असतो ते विद्यार्थी आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे, पुरेशी झोप न घेतल्यामुळे आणि आहार न घेतल्यामुळे त्यांना परीक्षेच्या कालावधीमध्ये दडपण येतं आणि ते आजारी पडतात आणि आजारी पडल्यानंतर त्यांना त्यांचा जो योग्य परफॉर्मन्स असतो तो दाखवता येत नाही. म्हणून जर आपण ही सगळी कारणं लक्षात घेतली तर नापास होणाऱ्या विद्यार्थी हे कारणं किंवा ही ज्या गोष्टी आहेत या आपल्या जीवनामध्ये जर टाळू शकले तर ते विद्यार्थी कधीही नापास होणार नाही. म्हणून आजच या गोष्टींना कमी करण्याचा प्रयत्न करा. आपण एक दिवस नक्कीच यशस्वी होऊ आणि एक चांगला परफॉर्मन्स येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा आहेत, 10वी 12वी असेल किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडून होऊ शकतो. म्हणून ही कारणं आपल्या जीवनातून कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.